गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये सर्वात जास्त डोळे मिटून जर भरोसा कुणावर करायचा असेल ना, तर ते आहेत माझे मायबाप आहेत, आपले मायबाप आहेत, माता पिता आहेत, आई वडील आहेत। नाहीतर या जगामध्ये असा कोणी दाता आहे का बरं की आपण डोळे झाकून त्याच्यावर भरोसा करू शकतो? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण जेव्हा मनुष्याच्या जीवनामधून आपल्या आईबापाचा मृत्यू होतो, अंत होतो, तेव्हा खरंच ते आपल्या जीवनामधून जातात का बरं? आणि त्यानंतरचा प्रश्न राहिला की आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावेत का बरं? असे अनेक प्रश्न या मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेले असतात। कधी कधी लावलेले फोटोसुद्धा हा मुलगा काढतो, कधी कधी फोटो लावतो सुद्धा। पण नक्की आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे फोटो लावणं हे चांगलं आहे की वाईट आहे? ते मनुष्याच्या जीवनामध्ये किती प्रेरणा देतात, त्याला मनुष्याचा काही फायदा होतो, हे सर्व विश्लेषण आहे ना आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। जसे आपण सर्वजण जाणतो की पालक आपले पहिले गुरुच आहेत ना, त्यांचे प्रेम, त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे। पण जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा लोक त्यांचे फोटो त्यांच्या आठवणीमध्ये ठेवतात। मग प्रश्न असा पडतो की त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावेत का? याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का? आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ना, शास्त्रामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे। एके दिवशी गरुडदेव पृथ्वीवर दर्शन घेत होते आणि मग त्यांनी पाहिलं की काही लोक मृत व्यक्तींच्या जवळ चिताजवळ उभे राहून रडत होते आणि त्यांच्या मनात दुःखसुद्धा होतं। काही काळानंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मृत व्यक्तींचा फोटो त्यांच्या घरामध्ये ठेवला आणि त्याच्यासमोर बसून त्यांचे स्मरण करू लागले। हे दृश्य पाहून गरुडदेव आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरचा त्याचा फोटो आहे ना घरात का लावला बरं? तो आता या जगातून मुक्त झालेला आहे। आता त्यांच्या कुटुंबातील घरामध्ये त्याच्या चित्राचा काय उपयोग आहे बरं? असं केल्यानं काय होतं? असं करून कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या मृत कुटुंबातील सदस्यांचे आशीर्वाद मिळतात का बरं? की त्याचा काही वेगळा अर्थ आहे? ते दृश्य पाहून गरुडदेव काहीही समजू शकत नाहीत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भगवान विष्णूंकडे जाण्याचा निर्णय घेतात। भगवान विष्णूंपर्यंत पोचल्यानंतर गरुडदेव भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि या गरुड देवाला पाहून भगवान विष्णू समजतात की गरुडदेव आज निश्चितच काहीतरी खास कारणासाठी आलेले आहेत। मग भगवान विष्णू गरुड देवाला म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा गरुड, वैकुंठात तुमचं स्वागत आहे। मला सांगा, तुम्ही आज वैकुंठामध्ये कशासाठी आला आहात बरं? तुमच्या काळजीचं काही कारण आहे का? आज तुम्ही काही शंका दूर करण्यासाठी नक्कीच इथे आला असणार। भगवान विष्णूंचं हे ऐकून गरुडदेव काय म्हणतात बरं? हे प्रभू, आज मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक पृथ्वीवर मृत्यूनंतर
त्याचा फोटो घरात का ठेवतात बरं? हे प्रभू, असं करणं योग्य आहे का? असं केल्यानं त्या नातेवाईकांना काही फायदा होतो का? असं केल्यानं त्या मृत व्यक्तीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो का? गरुड देवाचं हे ऐकून भगवान विष्णू म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा, आज तुम्ही मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्या या प्रश्नांच्या उत्तरात संपूर्ण मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे. म्हणून हे पक्ष्यांच्या राजा, मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे ना, एका अलौकिक कथेद्वारे देईल. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका आणि जो कोणी ही कथा शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकेल ना, माझे आशीर्वाद त्याच्याजवळ नेहमीच राहतील. मग गरुडदेव म्हणतात, हे प्रभू, मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही ही मला कथा सांगाल ना, तोपर्यंत मी पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकेल. कृपया मला ती कथा तर तुम्ही सांगा. मग भगवान विष्णू कथेला प्रारंभ करतात. अरे पक्ष्यांच्या राजा गरुड, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. काशी देशामध्ये गोपाळ नावाचा एक तरुण राहत होता आणि गोपाळ हा भगवान श्रीरामांचा एक महानच भक्त होता ना. तो नेहमीच खरा धर्म पाळत असे आणि आपल्या आईवडिलांची सेवासुद्धा करत असे. काळ असाच जात होता आणि तो आपल्या आईवडिलांसोबत आनंदी जीवनसुद्धा जगत होता. गोपाळच्या पत्नीचं नाव होतं गीता आणि गीता देखील एक चारित्र्यवान स्त्री होती. खऱ्या धर्माचं पालन करणारे तिच्या पतीवर समर्पित महिला होती आणि गोपाळ खूप मेहनती होता. तो दिवसभर परिश्रमपूर्वक काम करायचा आणि जे काही पैसे कमवत असे ना, त्यातून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा. तो त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम करत असे. मग एके दिवशी होतं काय, एके दिवशी गोपाळच्या आईवडिलांचं अचानक निधन झालं आणि आईवडिलांच्या मृत्यूमुळं तो खूप दुःखी झाला. आईवडिलांच्या अंतिम संस्कार केल्यानंतर गोपाळनं घरातील पूजास्थळी त्याच्या आईवडिलांचे मोठे फोटो लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला. बघा, इथे या पूर्ण निरूपणाचं सार आहे ना, की आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर आपण आपल्या आईवडिलांचे फोटो कुठे लावावे, कसे लावावे, लावावे की नाही, हे आपण पाहत आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. गोष्टीमध्ये गुंतून जाऊ नका. बघा, त्याप्रमाणे बघा तो पूजा करू लागला आणि आता त्यांचं आयुष्य त्याच्या आईवडिलांची पूजा करण्यामध्ये जाऊ लागलं. मग भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे पक्षीराज गरुड, काही महिन्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये विचित्र घटना घडू लागल्या. मानसिक अशांतता वाढू लागली, घरात भांडणे होऊ लागली, त्याला स्वप्नामध्ये विचित्र दृश्य दिसू लागली. आता तो दररोज त्याची पत्नी गीतासोबत भांडूसुद्धा लागला. आता गोपाळचं मन होतं ना, पूर्णपणे अस्वस्थ झालेलं होतं आणि एके दिवशी तो शरयू नदीच्या काठावर बसला आणि भरपूर रडू लागला. शरयू नदीच्या काठावर श्रीरामाची मूर्ती स्थापित करण्यात आली होती आणि तो भगवान श्रीरामांच्या त्या मूर्तीसमोर हात जोडून बसला आणि प्रार्थना करू लागला. तो म्हणू लागला, हे भगवान श्रीराम, दशानन रावणाचा वध करणारे, कृपया मला मार्गदर्शन करा. मी माझ्या आईवडिलांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मग माझ्या आयुष्यामध्ये अशांतता का आहे बरं? बघा, तो खऱ्या मनाने भगवान श्रीरामांची प्रार्थना करतच होता ना, त्याच क्षणी एक दिव्य प्रकाश प्रकटला. उदबत्तीचा सुगंध सर्वत्र पसरला आणि भगवान श्रीराम प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, त्यांचा आवाज शांत होता. भगवान श्रीराम आपल्या समोर प्रकट झालेले पाहून गोपाळ स्तब्ध झाला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. भगवान श्रीराम स्वतः त्याच्यासमोर प्रकट झालेले आहेत. मग थोडंसं धाडस करून तो भगवान श्रीरामांना म्हणाला, हे प्रभू, आज तुमचं दर्शन घेऊन माझं जीवन यशस्वी झालेलं आहे. आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा दोष उरला नाही.
पण हे प्रभू, मला जाणून घ्यायचं आहे की माझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचं कारण काय आहे बरं. मी दररोज माझ्या आईवडिलांच्या चित्रासमोर बसून त्यांची पूजा करतो, तरीही माझ्या आयुष्यामध्ये इतकं दुःख का आहे बरं. गोपालचे हे शब्द ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे पुत्र गोपाळ, तुझे प्रेम आणि भक्ती निसंशयपणे महान आहे. तुझ्या हृदयामध्ये तुझ्या आईवडिलांबद्दल असलेली भावना आहे ना, ती पूजनीय आहे. पण तू नकळत जे काही केलं आहे ते केवळ आत्म्यांना बांधून ठेवत नाही, तर तुझ्या आयुष्यात दुःख देखील निर्माण करू शकतं. जेव्हा कोणी आपल्या प्रियजनांना, विशेषतः पालकांना गमावतो ना, तेव्हा त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पण काही नियम आणि मर्यादा देखील आहेत, ज्या प्रत्येक मानवाला जाणून घेणं आवश्यक आहे. गोपाळ, नीट लक्ष देऊ नाही. मी तुला 5 दैवी गोष्टी सांगेन, ज्या प्रत्येक मानवाला माहीत असाव्यात. जेव्हा पाळक या जगातून निघून जातात ना, तेव्हा या गोष्टी जीवनाला दिशा देत असतात आणि आत्म्यांना शांती देतात. म्हणून हे काळजीपूर्वक ऐक. जेव्हा एखादा आत्मा हे शरीर सोडतो ना, तेव्हा त्याचा उद्देश पुढील जन्माकडे वाटचाल करणे असतो. विश्वानं त्यासाठी ठरवलेला हा प्रवास करणं. पण जेव्हा आपण त्या आत्म्याचे फोटो आपल्या पूजास्थळामध्ये ठेवतो आणि त्यांना दररोज आठवतो ना, दिवा लावतो, फुले अर्पण करतो, तेव्हा ही प्रेमळ भक्ती कधीकधी बंधन बनते. जो आत्मा पुढे जाऊ इच्छितो तो आपल्या प्रेमामुळं त्या भावनेमध्ये थांबतो. भगवान श्रीराम पुढे म्हणतात, हे मुला, भक्ती दाखवा, पण त्यांना मुक्त करा. प्रेमात बांधू नका. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा, पण त्यांना धरून ठेवू नका. कारण खरे प्रेम तेच आहे ना, ज्या आत्म्याशी मुक्ती शोधतं. त्यांच्याशी आसक्त होण्याची गरज नाही. भगवान श्रीराम शांत स्वरामध्ये म्हणाले, प्रत्येक गृहस्थानी हे समजून घेतलं पाहिजे की जे ठिकाण देवाच्या ऊर्जेने भरलेलं आहे, जिथे मंत्रांचा आवाज येतो, जिथे दिव्यांची ज्योत आत्म्याला सर्वशक्तिमानाशी जोडते, तिथे मृतांचे फोटो ठेवले जात नाहीत. कारण ते ठिकाण आत्म्याच्या मुक्तीचं केंद्र आहे, बंधनाचं नाही. जेव्हा आपण पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवतो ना, जिथे आपण देवाचे आवाहन करतो, तेव्हा आपण नकळतपणे 2 वेगवेगळ्या शक्तींना एकाच ठिकाणी जोडतो, ज्यामुळे केवळ आत्म्याचा अडकत नाही, तर घरगुती जीवनात शांती देखील भंग होते. देवाचं स्थान आहे ना, या आत्म्याच्या मुक्तीचं केंद्र आहे, आणि पूर्वजांचं स्थान हे स्मरण आणि भक्तीचं स्थान आहे. म्हणून देव आणि पूर्वजांचे स्थान आहे ना, ते वेगळे ठेवा. नियमानुसार भक्ती करा, जेणेकरून प्रेम टिकून राहील आणि आत्म्यालाही मुक्ती मिळेल. भगवान श्रीराम पुढे म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे चित्र घरात लावायचे असेल तर लक्षात ठेवा की ते ठिकाण देवाचे वास्तव्य असलेले पूजास्थान नसावं. मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या शक्तीची उपस्थिती असली पाहिजे. म्हणजे आदर आणि स्मृतीचं प्रतीक म्हणून आईवडिलांचा फोटो शांत ठिकाणी ठेवा, पण त्या ठिकाणी दिवा किंवा अगरबत्ती लावू नका. ती श्रद्धांजली आहे, पूजा नाही. कारण पूजा म्हणजे आपण देवांचे आवाहन करतो, आणि स्मृती म्हणजे आपण एखाद्याचं प्रेमाने स्मरण करतो ना. म्हणून प्रेम आणि भक्तीमधील फरक अगोदर समजून घ्या. निघून गेलेल्या आत्म्याचा आदर करा, परंतु देवाची पूजा आणि आत्म्याच्या स्मृतीचा मार्ग यात मिसळू नका. कारण हाच खरा धर्म आहे. म्हणजे तुझ्या मनातील अस्वस्थता स्वाभाविक आहे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुलाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असतं. श्राद्ध, तर्पण हे पूर्वजांच्या शांतीसाठी सर्वोत्तम साधन आहे ना. या वैदिक विधीद्वारे आहे ना, तुम्ही त्यांना केवळ आदर देत नाही, तर पुढील प्रवासासाठी त्यांना आध्यात्मिक शक्ती देखील प्रदान करता. आणि हाच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता
आणि त्यांना शांततेने निरोपसुद्धा देऊ शकता. आणि हीच खरी सेवासुद्धा आहे ना. जो गेला आहे त्याला पुढे जाऊ द्या. बंधनात बांधू नका, तर प्रेमाने मुक्त व्हा. हे मुलाचं कर्तव्यच आहे ना. ही पवित्रता आहे. म्हणून भगवान श्रीरामांनी त्या गोपालकडे खोलवर पाहिलं आणि म्हणाले, हे जग एक प्रवास आहे. आत्मा येतो, अनुभव घेतो आणि नंतर पुढे जातो. पण जेव्हा तुम्ही आसक्तीमध्ये बुडता तेव्हा तुम्ही तुमचे हृदय आहे ना ते बांधत नाही, तर त्या आत्म्याची हालचाल देखील थांबवता. आणि आसक्ती आत्म्याला थांबवतेच ना, तर प्रेम त्याला मुक्त करतं. म्हणजे गेलेल्याच्या नावाने चांगले कर्म करा, गरिबांची सेवा करा, भुकेलेल्यांना अन्न द्या, झाडे लावा. अशी कृत्ये आहेत ना जी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पालकांच्या आशीर्वादाच्या रूपामध्ये परत येतील. प्रेमाचं कृतीमध्ये रूपांतर करा. हीच सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. तुमचे कर्म आहेत ना त्यांच्या आत्म्याची सर्वात गोड आठवण असेल, जी त्यांना आनंद देईल आणि तुम्हाला प्रगतीकडे सुद्धा घेऊन जाईल ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. म्हणजे काय बरं? म्हणजे तुम्ही जर सर्वांच्या आवडीचे जर झालात ना, तर देवसुद्धा तुम्हाला आवडीचं करेल. म्हणून आपल्या पूर्वजांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद निर्माण होईल. भगवान श्रीरामांनी बघा गोपाळला आशीर्वाद दिला आणि म्हटलं, तुमच्या पालकांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समर्पित केलेलं आहे. आता वेळ आली आहे की तुमचं प्रेम त्यांना मुक्त करण्याचं माध्यम बनलं पाहिजे, त्यांना बांधण्याचं नाही. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती हवी असेल तर प्रथम त्या आत्म्यांना शांती द्या, जे आता या जगामध्ये नाहीत. श्रद्धा असणं नक्की आवश्यक आहे, पण ते संयमानं जोडा आणि ज्ञानानं तुमचं जीवन जागरूक करा, तरच तुमचं प्रेम खरं मानता येईल. म्हणजे हिंदू धर्मामध्ये मृत नातेवाईकांचा फोटो घरात लावण्याची ही परंपराच आहे ना. एका खोला आध्यात्मिक भावना संस्कृतीशी जोडलेली आहे. आणि यामागे अनेक धार्मिक, भावनिक, सामाजिक अनेक कारणे आहेत. पण मृत नातेवाईकांचा फोटो हा लावण्याचा मुख्य उद्देश आहे ना, त्यांना श्रद्धांजली वाहणं आहे, त्यांच्याबद्दल आदर दाखवणं आहे. याद्वारे कुटुंबातील सदस्य आणि त्यांनी नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे की आपण त्यांच्या शिकवणी आणि मूल्य त्यांच्या जीवनामध्ये लागू करतात. म्हणजे हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या पूर्वजांवर ऋण असतं. म्हणजे आपल्या पूर्वजांचं चित्र लावल्यानं आपल्याला असं वाटतं की आपण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना आदर देत आहोत. असं मानलं जातं की पूर्वजांच्या आत्मे आपल्याला पाहतात आणि मार्गदर्शन करतात. घरात त्यांचे चित्र लावल्यानं त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात असं मानलं जातं ना. म्हणून वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे. घराचं वातावरण आध्यात्मिक ठेवतं. यामुळे घरात एक पवित्र आणि शांत ऊर्जा राहते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मृत नातेवाईकांचे चित्र पाहून असं वाटतं की ते अजूनही आपल्यासोबत आहेत, ज्यामुळे आपली भावनिक आधार मिळतो. विशेषतः कठीण काळामध्ये बघा, जेव्हा ते फक्त एक चित्र वाटू शकतं ना, पण त्यामागे आशीर्वादाची एक अदृश्य शक्ती आहे. एक आत्मा जो अजूनही आपल्याला पाहत आहे. म्हणजे गोपाळनं भगवान श्रीरामांच्या शिकवणीपासून पूर्णपणे स्वीकारल्या. भगवान श्रीराम त्या ठिकाणाहून गायब झाले. मग भगवान विष्णू पुढे म्हणतात, बघा तुमच्या लक्षात असू द्या, ही जी कथा आहे ना, भगवान विष्णू त्या गरुडाला सांगत आहेत. आता गोपाळनं आपल्या आईवडिलांचा फोटो पूजा स्थळापासून दूर एका शांत कोपऱ्यामध्ये ठेवला, जिथे फक्त आठवण होती, पूजा नव्हती. दरवर्षी तो श्राद्ध करायचा, तर्पण करत असे आणि गरिबांची त्यांच्या नावानं सेवा करत असे. हळूहळू त्याच्या घरी पुन्हा सुख आणि शांती पसरली आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा संपून गेली. मानसिक अशांतता नाहीशी झाली
आता त्याची पत्नी गीतासोबतची भांडणंही थांबली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीरामांच्या कृपेनं त्याचं मन आणि आत्माही शांत झाला. कारण जेव्हा प्रेम आसक्तीपेक्षा वर येतं तेव्हा ते मुक्ती बनतं आणि जेव्हा श्रद्धा ज्ञानाशी जोडली जाते ना तेव्हा शांती पुन्हा जिवंत होते. मग गरुडदेव भगवान विष्णूंना म्हणतात, हे प्रभू, मला घरात मृत व्यक्तींचं चित्र ठेवण्याचं रहस्य कळालं आहे. हे प्रभू, यासोबतच मला देखील जाणून घ्यायचं आहे की मृत्यूनंतर मनुष्याचा पुनर्जन्म होतो का बरं. बघा, मृत व्यक्तीच्या आत्म्याला पुन्हा मानव म्हणून जन्म मिळतो का बरं, की दुसऱ्या कोणत्याही स्वरूपामध्ये जन्म मिळतो. गरुड देवांचं हे ऐकून भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा गरुड, जेव्हा आत्मा मृत्यूनंतर नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला पुनर्जन्म म्हणतात. आणि मानवाचा पुनर्जन्म कधी आणि कसा होतो हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. पहिलं कारण म्हणजे मानवी कर्माचा परिणाम, म्हणजेच आत्मा कर्मानुसार हालचाल करतो आणि कोणताही प्राणी जो पुन्हा जन्म घेतो तो त्याच्या मागील जन्मातील कर्मामुळे या जगामध्ये येतो. म्हणजे हिंदू धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत आहे ना तो खूप गूढ आहे, आध्यात्मिक आहे. शास्त्रानुसार आत्मा अमरच आहे ना आणि शरीर हे त्याचं तात्पुरते कपडे आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा फक्त त्याचं शरीर नष्ट होतं, आत्मा होतो का बरं. तर आत्मा त्याच्या मागील जन्मातील कर्मानुसार पुढील जन्माच्या प्रवासाला निघतो. हा प्रवास लगेच होत नाही, तर त्याचे 3 मुख्य टप्पे असतात. प्रथम आत्मा मृत्यूनंतर लगेच काही काळासाठी भूतजगामध्ये प्रवेश करतो. ही अशी वेळ असते ना जेव्हा आत्म्याला हे कळत नाही की त्याचं शरीर आता राहिलेलं नाही. मग यमराजाचे दूत आत्म्याला यमलोकामध्ये घेऊन जातात, जिथे चित्रगुप्त त्याच्या संपूर्ण जीवनातील कर्माचा हिशोब सादर करतात. यमराज न्याय करतात. जर पुण्य जास्त असेल तर त्या आत्म्याला स्वर्गामध्ये म्हणजे उच्च लोकामध्ये पाठवलं जातं. जर पाप जास्त असेल तर त्याला नरकामध्ये किंवा खालच्या योनीमध्ये पाठवलं जातं. आणि जर पुण्य आणि पाप समान किंवा मिश्रित असतील तर आत्म्याला पुन्हा मानवी योनी मिळते, जेणेकरून तो त्याचे अपूर्ण कर्म पूर्ण करू शकेल. पुनर्जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया नाही ना, उलट आत्म्याला अनेक सूक्ष्म अवस्था आणि योनीमधून जावं लागतं. बघा, गरुड पुराणामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. जेव्हा आत्मा पुनर्जन्माकडे जातो तेव्हा त्याला 16 प्रकारच्या योनी, प्राणी, पक्षी, कीटक, जलचर, मानव इत्यादीमधून त्याला जावं लागतं, जे त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. जर एखाद्यानं हिंसा, कपट आणि पाप केला असेल ना तर तो प्राणी योनी, कीटक किंवा नरकामध्ये तो जन्म घेऊ शकतो. आणि दुसरीकडे सेवा, भक्ती, धर्माचं पालन करणाऱ्याला पुन्हा दिव्य योनी किंवा मानवी जन्म मिळतो. म्हणजे भागवत पुराणानुसार व उपनिषदांमध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की जन्म आणि मृत्यूचं हे चक्र आहे ना त्या आत्म्याला मोक्ष मिळेपर्यंत चालू राहतं. म्हणजेच जोपर्यंत तो देवाशी एकरूप होत नाही. मोक्ष मिळाल्यावर आत्मा जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि ब्रह्माच्या रूपामध्ये स्थिरच होतो ना. म्हणूनच हिंदू धर्मात या जीवनाला एक संधी मानली जाते. म्हणजे आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी, कर्माची सिद्धी आणि मोक्ष प्राप्तीसाठी. हेच कारण आहे ना की पुनर्जन्माची कल्पना केवळ पुनर्जन्माची प्रक्रिया नाही तर आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचं तत्त्वज्ञान आहे. बघा, पुढे भगवान विष्णू गरुड देवांना सांगतात, हे पक्ष्यांच्या राजा, हे 3 प्रकारचे कर्म आहेत. पहिले संचित कर्म, यामध्ये मनुष्यानं केलेल्या मागील जन्माचा हिशोब आहे तो संग्रहित केलेला जातो. दुसरे म्हणजे प्रारब्ध कर्म, जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्मानुसार सुख आणि दुःख देतं. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख येतं ना ते त्याच्या प्रारब्धात केलेल्या कर्माचा संग्रह असतो. आता पाहूया तिसरं म्हणजे
क्रियामान कर्म माणसाचा पुनर्जन्म या कर्मावर अवलंबून असतो. कारण या जन्मामध्ये केलेली कर्मे असतात ती माणसाच्या भावी जन्मावर परिणाम करतात. जो कोणी दान धर्म सेवा भक्ती अशी चांगली कर्मे करतो तो नेहमी सत्य बोलतो, तो देव योनीमध्ये पुनर्जन्म घेतो, म्हणजे चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबामध्ये. आणि जो अधर्म करतो ना तो पाप खून कपट फसवणूक हिंसाचार लोभी अशा वाईट कर्म करतो, तो नीच योनीमध्ये जन्म घेतो. तो पुढच्या जन्मामध्ये प्राणी कीटक पतंग राक्षस बनतो. जर एखाद्या व्यक्तीनं खूप चांगली कर्म केली तर त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो. आणि जर एखाद्या व्यक्तीनं उलट केलं मोठं पाप केलं तर त्याला बघा त्या आज्ञेनुसार अनेक वर्ष नरकामध्ये कठोर शिक्षा दिली जाते. त्याला नरकाच्या यातना सहन कराव्या लागतात. पुढे भगवान विष्णू बघा गरुडाला सांगतात की दुसरं कारण म्हणजे मृत्यूच्या वेळी माणसाची मानसिक स्थिती या संदर्भातील तिन्ही लोकांचे स्वामी आहेत ना ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाचे विचार त्यांचा पुढचा जन्म ठरवतात. जर एखादा माणूस मृत्यूच्या वेळी देवाचं स्मरण करत मरतो तर त्याला मोक्षप्राप्ती मिळते. आणि जर एखादा माणूस सांसारिक इच्छा क्रोध आसक्ती किंवा वासनेमध्ये बुडालेला असेल तर तो भावनानुसार पुनर्जन्म घेतो. मग भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा, मला आशा आहे की आता तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. मग भगवान विष्णूंना म्हणाले, प्रभू तुमच्याकडून या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानं मी धन्य झालो आहे. आता मी त्यांचा प्रसार तिन्ही लोकांमध्ये करेल. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना या कथेचं तात्पर्य काय बरं? म्हणजे पाळकांचा आत्मा बंधनात नसून तो मुक्त असावा. पूजास्थळी फक्त देवांचे चित्र असावे. जर तुम्हाला मृतांचे चित्र लावायचे असेल ना तर ते पूजेचे केंद्र बनवू नका. त्यांच्या नावाने श्रद्धा तर्पण आणि सेवा करणं हीच खरी श्रद्धांजली आहे. त्यांना आसक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाचे निरोप द्या. कारण हे तुमचे कर्तव्यच आहे ना आणि हेच खरे पुत्राचं कर्तव्य आहे. म्हणजेच प्रेमाला कधीही बंधनामध्ये ठेवू नका, बंधन बनवून देऊ नका. ज्याने हे जग सोडलेलं आहे ना त्याला तुमच्या अश्रूंनी बांधू नका, तर तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांनी मुक्त करा. कारण आत्म्याचं अंतिम ध्येय देवाकडं प्रवास करणं आहे. म्हणजे खरं प्रेम तेच आहे ना जे त्या प्रवासामध्ये आत्म्याला अडथळा आणत नाही तर मार्ग दाखवतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची आई म्हणा तुमची वडील म्हणा म्हणजे माता पिता असतील तुमच्या भरपूर जवळ असतील आणि जर त्यांचा मृत्यू झालेला असेल ना तर या निरूपणामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत ना तुमच्या जीवनामध्ये सुंदर ऊर्जा निर्माण करतील. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर या निरूपणाद्वारे सांगितलेली जी काही माहिती आहे ती तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. बघा तुमचं जीवन सुंदर होईल. आणि माता पिता आहेत ना मनुष्याने कधीही त्यांना विसरू नये. जरी त्यांचा मृत्यू जरी झाला ना तरी त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो. म्हणून त्यांचं हे अंतिम ध्येय आहे की आपल्या मुलानं सुख समाधानामध्ये राहावं. आणि जेव्हा त्यांचा आशीर्वाद आहे ना कधीच तुमच्या जीवनामध्ये कमी पडू देऊ नका. कारण तो आशीर्वाद जेव्हा तुम्ही त्यांचा स्मरणात ठेवाल ना तेवढा त्यांचा आशीर्वाद जास्त जाईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जीवन खूप सुंदर आहे. प्रेमानं जगा, एकोप्यानं जगा, रोज 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, आनंदामध्ये राहा. तुमच्या जीवनामध्ये संत संगती घडवा. तुमचं जीवन एवढं सुंदर होऊन जाईल ना तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकारक होईल. आणि ज्याच्या जीवनामध्ये संत संगती घडली जाईल ना त्याला भगवंत एक ना एक दिवस भेटणार आहेत.
म्हणून भगवंताला शोधा. आणि खरा भगवंत आहे ना, तो मनुष्यामध्ये दडलेला आहे. जर तुम्ही मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असाल तर तुम्हाला भगवंत कधी दिसणार नाही. पण त्या उलट जर मनुष्याचं जीवन तुम्ही प्रेमाने भरत असाल, सुख निर्माण करत असाल, त्याच्या दुःखांना विसरून त्याला सुखाकडे नेत असाल तर तुम्हाला भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण खरा मनुष्य आहे ना, तोच भगवंताचं रूप आहे. सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदेल. म्हणून जीवनामध्ये अशीच कर्म करा जी भगवंताला आवडतील. जय जय रघुवीर समर्थ.